हाय फ्रेंड्स, मी अंजली सूर्यवंशी. आपल्या AS या फॅशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज माझे ब्लाऊज कलेक्शन दाखवणार आहे. तर सर्वात आधी हे माझं फर्स्ट ब्लाऊज. तर तुम्ही पाहू शकता, हा मी ट्रायंगल शेपचा गळा केलेला आहे याला. आणि अशी हे विकत लेस भेटते आणि हे लेस मी लावून टाकलेली आहे, कारण की या साडीसाठी लेस आली नव्हती. त्यामुळे मी ह्याच्यासाठी पण बाहेरसाठी पण हीच लेस वापरलेली आहे मोत्यांची. खूप सुंदर प्रकारे लेस आहे हे. आणि हा ट्रायंगल शेपचा गळा खूप सुंदर दिसतो, घातल्यानंतर हा भरपूर छान दिसतो. हे तुम्ही पाहू शकता, हे किती सुंदर लेस वगैरे मी लावलेली आहे हे बघा. आणि हा मी प्रिन्सेस कटोरी हा ब्लाऊज शिवलेला आहे हे बघा. मी याला छोटेसे साडीचेच लटकन लावलेले आहेत, कारण की असे लटकन आजकाल खूप छान दिसत आहेत, म्हणून मी हे अशा प्रकारचे लटकन वगैरे लावलेले आहे हे बघा, तुम्ही पाहू शकता. तर चला मग आपण माझं नेक्स्ट ब्लाऊज बघूया. तर माझं नेक्स्ट ब्लाऊज आहे, तर हे माझं नेक्स्ट ब्लाऊज आहे. ही माझी डेली यूजची साडी आहे, त्याच्यावरच मी शिवलेला आहे. आणि हा चौकोनी गळा काढलेला आहे मी. आणि याची पण लेस खूप सुंदर आहे, कारण की हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर एवढा सुंदर दिसतो की बस. याला अशी छोटीशी बॉर्डर आलेली आहे, हे साडीला पण अशीच बॉर्डर आहे. आणि हा पण मी प्रिन्सेस कटच शिवलेला आहे. हा तुम्ही पाहू शकता याची फिनिशिंग वगैरे. याच्या बाया मी छोट्याच ठेवलेल्या आहेत, तुम्ही वेगळा पण बाया म्हणू शकता बघा. नक्कीच सांगा तुम्हाला माझे ब्लाऊज कलेक्शन कसे वाटले काय नाही, हे तुम्ही पाहू शकता. किती सुंदर हा चौकोनी गळा दिसतोय. तर चला मग आपण नेक्स्ट ब्लाऊज बघूया. तर हे बघा फ्रेंड्स, हे माझं नेक्स्ट ब्लाऊज आहे हे बघा. याचा मी ग्लास गळा बनवलेला आहे पाठीमागून. तर हे तुम्ही पाहू शकता, किती सुंदर हा ग्लास गळा आहे. आणि हा घातल्यानंतर एवढा सुंदर दिसतो की बस. याला पण मी असे साडीचे छोटे छोटे तुकडे कट करून लेस लावलेली आहे. आणि असे छोटे छोटे लटकन बनवलेले आहेत, हे पण खूप छान दिसतं. आणि याच्या बाह्या मी असे लॉंग ठेवलेले आहेत. याला अगोदरच अशी एम्ब्रॉयडरी केलेली आली होती, त्यामुळे अजून खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. हे पाहू शकता तुम्ही. याचा पण मी प्रिन्सेस शिवलेला आहे गळा काय ब्लाऊज हे बघा, पाहू शकता तुम्ही. किती सुंदर हा प्रिन्सेस कट बसलेला आहे. याच्या बाह्या पण अगदी सुंदर दिसत आहे, हे बघू शकता तुम्ही. तर चला मग आपण नेक्स्ट ब्लाऊज बघू. हे बघा फ्रेंड्स, मी हा स्लीवलेस ब्लाऊज ठेवलेला आहे हे बघा. याचा पण गळा अगदी खूप सुंदर आहे, वेअर केल्यानंतर एवढा सुंदर दिसतो की बस. याला पण मी असे भरपूर सारे लटकन लावून घेतलेले आहे, हे पाहू शकता. किती सुंदर लटकन दिसत आहेत हे. आजकाल अशा प्रकारचे लटकन खूप ट्रेंडी मध्ये आहे हे बघा फ्रेंड्स, पाहू शकता. हा विदाऊट स्लीवचा ब्लाऊज आहे हा बघा. आणि हा पण प्रिन्सेस कटच आहे, हा पाहू शकता. हा पण वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो. हा कोणत्याही साडी सोबत हा ब्लाऊज जाऊ शकतो, कारण की हा ब्लॅक कलर सगळ्या साडीवरती मॅच होतो. तर चला मग आपण नेक्स्ट ब्लाऊज बघूया. तर हा बघा, हा माझा नेक्स्ट ब्लाऊज. हा पण प्रिन्सेस कटच आहे, हा बघू शकतो तुम्ही. हा किती सुंदर प्रिन्सेस कट आलेला आहे. याच्या बाह्या पण खूप सुंदर आहेत. आणि मी याला अशी सिल्वर कलरची मण्याची अशी लेस लावलेली आहे. ही अगदी सुंदर दिसते हे घातल्यानंतर. आणि याचा बॅक साईड तुम्हाला याचा बॅक साईडला पण मी असा पानाच्या आकाराचा गळा केलेला आहे. इथे असे सुंदर प्रकारचे लटकन लावलेले आहेत. आजकाल हे खूप ट्रेंडी मध्ये चाललेले आहेत लटकन वगैरे. आणि मी इथे अशा साईडचे हे बघा, तुम्ही पाहू शकता, दोरी टाकण्यासाठी मी असं केलेलं आहे. आणि हे बघा, मी अशी गोल्डन कलरची याला लेस लावलेली आहे. ब्लाऊज हा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो याच्यामुळं, हे बघा पाहू शकता. याच्या पण मी लॉंग स्लीव्स ठेवलेले आहेत हे बघा. तर अशा प्रकारे छानसं असं आपली डिझाईन वगैरे मस्त दिसते. वेअर केल्यानंतर पण हा खूप सुंदर ब्लाऊज दिसतो. तर थँक्यू गाईज. तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.